पण कुलकर्णी हो. सरांकडे मी जाणार आहे. आता रोहित सर म्हणाले की हे टू अर्ली होईल, अंदाज आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला ब्लॅक बॉक्स हाती लागल्याशिवाय ते कळणार नाही कदाचित की नेमकं काय झालं होतं. माझा मुद्दा हा आहे, मला हे विचारायचं आहे, मला फार ज्ञान नाही आहे त्याच्यातलं, पण जर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं हीट निर्माण झाली असेल, फ्युअल इतकं होतं, तर अशा परिस्थितीत ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहिला असेल का? आणि जर तो असेल तर त्याचं खरं कारण अपघाताचं कळू शकेल का? कुलकर्णी सर. जनरली ब्लॅक बॉक्स तेव्हाच उपयोगी होतो जेव्हा असा कुठला तर अपघात होतो. आणि कुठलाही अपघात, छोटा मोठा कुठलाही अपघात असेल तर जनरली आपण खूप वेळा बघतो की एअरक्राफ्टला आग लागते आणि तेव्हा पण हीट जनरेट होतं आणि ते साहजिक आहे, ते बिकॉज ऑफ फ्युएलमुळे असतं, जे रोहितजींनी राईटली सांगितलं. आणि पण ब्लॅक बॉक्सला शक्यतो काही होत नाही, ते वेल हे असतं. थोडंफार वरनं थोडंसं आपल्याला वाटतं की ते थोडंसं डॅमेज झालेल्यासारखं दिसतं, ठीक आहे, पण त्याला काही होत नाही. आणि साहजिकच नक्कीच त्याच्यातनं आपल्याला काहीतरी निष्पन्न होईल की ब्लॅक बॉक्समधनं नक्की काय झालं असेल, काय कम्युनिकेशन झालं असेल दोन्ही पायलटच्या मध्ये, आणि निष्पन्न होईल. जसं रोहित सरांनी पण सांगितलं, जसं आपल्याला हा साधारण एक महिना दीड महिन्याचा काळ असतो जो पूर्ण इन्व्हेस्टिगेशनला लागतो आणि त्याच्यानंतरच रिपोर्ट देतील. AAIB जे आपली एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जी आहे त्यांच्याकडनं ते करतील त्याचे इन्व्हेस्टिगेशन. त्यांची टीम, मला खात्री आहे की ते ऑलरेडी असतील तिकडं दुपारपासूनच, आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी चालू झालेलं असावं. एक मुद्दा अजून एक मला सांगायचा असा वाटला की आपण तुम्ही जर बघितला तर एक तर टेक ऑफ करताना जसं रोहितजींनी सांगितलं की अशा टाईपच्या एअरक्राफ्टला 240 ते 250 नॉटचा स्पीड लागतो जेव्हा V2 जे आपण वेलॉसिटी 2 म्हणतो, आणि जो V2 रोटेट जेव्हा एक हे पायलट दुसऱ्या पायलटला हे सांगतात त्यावेळेला ते जेव्हा लिफ्ट करतात. आजच्या ह्याच्यात जर अंदाज घेतला तर असं म्हणतात लोक, असं येतंय, अजून एक इन्फॉर्मेशन येते की 170 ते 175 नॉटचं स्पीड होतं रनवेवरती आणि 240-250 नव्हता. हे परत सगळे अंदाज आहेत, हे काही लोकांचे अझम्पशन्स आहेत, पण नक्की कुणालाच माहिती नाही. पण जर 170-175 नॉट्सचा स्पीड जर असेल तर तो खूप कमी स्पीड होता. ह्या साईजच्या एअरक्राफ्टला एवढं वजन, एवढं फ्युएल, एवढे 230 पॅसेंजर प्लस 12 क्रू मेंबर, ह्यासाठी 170-175 नॉटचा स्पीड खूप कमी होता. पण असं जर असेल तर तेही इन्व्हेस्टिगेशन मध्येच कळेल आपल्याला की का तेवढं कमी स्पीड होतं आणि कसं होतं. व्हिडिओ जे बघितला आपण, एक व्हिडिओ आता एक संध्याकाळपासून येतोय की एअरपोर्टच्या आतमधनं, अगोदर जो व्हिडिओ येत होता कुणाचा तर मोबाईल फोनवरनं क्रॅश होतानाचा व्हिडिओ आपल्याला दिसत होता. एक व्हिडिओ आता आलाय की एअरपोर्टमधनं कोणीतरी घेतलेला व्हिडिओ आहे. त्याच्यात जर बघितलं तर खूप क्लिअर नाही येतो व्हिडिओ, पण त्याच्यात जर बघितलं तर आपल्याला पक्ष्या काही दिसत नाहीयेत. पण एकूणच सगळं बघितलं, जसं झालीये घटना, जशी झालीये ते बघितलं तर बर्ड हिट एक खूप जास्त प्रमाणाचा अंदाज वाटतोय. बरं रोहित सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण जेव्हा विमानातून प्रवास करतो तेव्हा विमान टेक ऑफ करण्याच्या आधी आपल्याला वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात की आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवं आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तुम्हाला असं वाटतं की ती संधी सुद्धा इथे मिळालेली नाहीये, काही सांगण्याची पण आणि काही करण्याची पण, म्हणून इतकी मोठी जीवितहानी झाली? हो, तुम्हाला एक फक्त मी तुम्हाला हे करतो की ते तुम्ही ब्लॅक बॉक्स बद्दल जे विचारलं ना त्याचं उत्तर मी पटकन देतो, कारण मला ते अगदी स्पष्ट दिसतंय. तुमच्या व्हिज्युअल्स मध्ये तुम्ही जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अडकलेला विमानाचा पीस दाखवताय, तो आता मी बघितला, मगाशी पण तो रन होत होता. त्याच्यामध्ये तुम्हाला एअरक्राफ्टच्या टेल आपण जे म्हणतो, शेफ्टी विमानाची, ही तिथे दिसते आहे. मी परत एकदा ते दाखवायला सांगतो. तर ती दिसते आहे. आणि तुम्हाला मी सांगू हे बघा, हे व्हिज्युअल आता जे दिसतंय वरती, हे जे दिसतंय ना, हा जो लाल बाण तुम्ही दाखवताय डाव्या बाजूचा, तिथे विमानाचं ब्लॅक बॉक्स असतं. विमानाच्या त्यामुळे ब्लॅक बॉक्स हा सापडलेला आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो 100%. ब्लॅक बॉक्स व्यवस्थित आहे.
कारण ते तुम्हाला दिसतंय की ते विमान, आणि हे का असतं तर विमान जेव्हा क्रॅश होतं तेव्हा विमानाच्या शेपटीचा भाग हाच सर्वात सेफ भाग असतो, आणि हम्म. बहुसंख्य जगातले 99% क्रॅश तुम्ही जर बघितले तर त्याच्यामध्ये हाच भाग हा सुरक्षित राहिलेला तुम्हाला दिसेल. बर. त्याच्यामुळे विमानाच्या पुढच्या भागात कॉकपिटमध्ये जे काही संभाषण किंवा दोन ब्लॅक बॉक्स म्हणजे दोन बॉक्सेस असतात. ब्लॅक बॉक्सचा रंग ऑरेंज कलरचा असतो, त्याला जरी ब्लॅक बॉक्स म्हणत असले तरी त्याच्यामध्ये आत दोन बॉक्सेस असतात. एकाला DFDR असं म्हणतात, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर, हम्म. आणि दुसऱ्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, CVR असं म्हणतात. ओके. तर हे दोन बॉक्सेसमध्ये पायलटचं संभाषण काय हे सगळं हे सगळं ऑडिओ रेकॉर्ड होतं, व्हॉइस रेकॉर्डिंग होतं, त्याच्यावरनं काय सुरू होतं कॉकपिटमध्ये हे सगळं कळतं. आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर DFDR, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाचा स्पीड, त्याचा अँगल, त्याचा अमुक तमुक असे 100 प्रकारचे डेटा त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतात. त्याच्यातनं तुम्हाला सगळे बहुसंख्य म्हणजे 90% तर तुम्हाला कळतं काय झालंय काय नाही झालं. तर ते दिसतंय मला इथे, आणि ते सेफ आहे, ते मिळणार, आणि Great. त्याच्यातनं म्हणजे सोल्युशन कळणार. आपल्याला हा एक हे भाग कळू शकेल एक्झॅक्ट कारण काय आहे जे आपण होय अंदाज होय बांधतोय आता ते. ऑलमोस्ट असं आपण आता म्हणू शकतो की ब्लॅक बॉक्स इज सेफ. ब्लॅक ओके. बॉक्स मिळणार, त्याच्यातनं हे कळणार तुम्हाला काही दिवसात. पुढचा तुम्ही जो प्रश्न विचारला की आपल्याला जे सांगितलं जातं की अमुक सूचना तमुक सूचना वगैरे, तर काय आहे की इथे एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला मी सांगू इच्छितो की विमान जेव्हा आकाशात असतं, हे बघा 65% अपघात जगभरात जे होतात विमानांचे, त्यातले म्हणजे टोटल विमानांचे जे अपघात होतात त्याच्यातल्या 65% अपघात हे टेक ऑफच्या वेळी किंवा लँडिंगच्या वेळी होतात. म्हणजे बहुसंख्य विमान अपघात हे टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळीच होतात. यातला लँडिंगच्या वेळी होणारा जो अपघात आहे त्याच्यामध्ये दोन फॅक्टर असतात. पहिला फॅक्टर असा आहे की तुम्हाला भरपूर वेळ मिळतो, कारण विमानाचा स्पीड कमी असतो, ते हळूहळू खाली येत असतं, आणि त्याच्यावर तुमचा कंट्रोल असतो. तर काही इंजिन फेल्युअर वगैरे झालं तर तुम्ही ते ग्लायडर सारखं ग्लाइड करू शकता पाहिजे त्या दिशेला, आणि कुठल्या तरी सेफ जागी नेऊन ते उतरवू शकता, आयदर एअरपोर्टवर, अन्य कुठे, किंवा पाण्यावर वगैरे वगैरे. हा एक भाग आहे. टेक ऑफच्या वेळी काय होतं की टेक ऑफच्या वेळी विमानाला स्पीडही खूप ते घेत असतं आणि वेळच मिळत नाही, कारण आता जसं जसं तुम्ही बघताय की ही घटना 30-35 सेकंदात झाली आहे. त्या 30-35 सेकंदामध्ये काय होतंय हे कळण्याच्या आधीच ती घटना होऊन जाते, म्हणजे क्रॅश होऊन जातो. त्याच्यामुळे काही प्रवाशांना काही प्रिकॉशन किंवा काही घेणं, काउंटर ऍक्शन काही घेणं हे घेताच येत नाही. फक्त 11A सीटवरच्या प्रवाशांनी ज्या पद्धतीने बाहेर उडी मारली तेवढं एखाद्या नशिबाने होतं. कारण मी तुम्हाला सांगतो 100% विमानाचं फ्युसेलेज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मुख्य विमानाचा जो भाग असतो, काय फ्युसेलेजला मराठीत आता मला शब्द नाही कळत, पण ते तुटलं असणार तिथे 11 नंबरच्या सीटच्या तिथे इम्पॅक्टनी ते तुटलं असणार. म्हणजे रेल्वे बघा, तुम्ही जर क्रॅश झाली, दरीत वगैरे पडली तर कसे दोन तुकडे होतात ना डब्याचे, असे दोन तुकडे. हा जो एअर इंडिया असं लिहिलेला जो भाग आहे विमानावरचा, दॅट इज फ्युसेलाइज, ते विमानाचा मुख्य बॉडी विमानाची, ज्याच्यामध्ये सगळे लोक बसलेत वगैरे, तो भाग एअर इंडिया लिहिलेलं तुम्हाला जे दिसतंय विमानावर, तो भाग तिथे तो तुटलेला असू शकतो. म्हणजे ते फ्युसेलाइज तुटणे इम्पॅक्टमुळे, ते तुटल्यामुळे एकदम बाहेरची हे ओपन झाली आणि त्या प्रवाशांनी उडी मारली, असं होऊन एक जण वाचलाय. तर असं काही सगळे करू शकत नाहीत, कारण ते एकाच ठिकाणी तुटतं किंवा 1-2 ठिकाणी तुटतं. बाकीच्या ठिकाणी प्रवासी आतमध्ये कोंडले जात आहेत असं दिसतंय, आणि त्याच्यामध्ये स्फोट होतोय, त्यांना काही करण्यासाठी वावच मिळत नाही. दुसरा फॅक्टर असा आहे की विमानाच्या लँडिंगच्या वेळी जर अपघात झाला तर त्याच्यामध्ये फ्युएल अतिशय कमी असतं, कारण ते लँडिंग होईपर्यंत त्याचं फ्युएल संपत आलेलं असतं, त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता कमी असते. टेक ऑफच्या वेळी विमान, आता अभिजितजीने सांगितलं त्याप्रमाणे, फुल्ली लेडन ज्याला आपण म्हणतो, फुल लोड असा त्याला टेक्निकल शब्द आहे, फुल लोड 787. फुल लोड म्हणजे प्रवासी पूर्ण भरलेले आहेत आणि फ्युएल सुद्धा पूर्ण भरलेलं आहे. अशा परिस्थितीत ते पडतं तर ते अतिशय व्हल्नरेबल, म्हणजे अतिशय नाजूक अशा अवस्थेमध्ये ते असतं, काही करताच येत नाही. आणि ते तुम्हाला आता माझा घडण्याचं वेळ दिसतंय. संपलाय, पण एक मनातला प्रश्न मला विचारायचा आहे, कदाचित प्रेक्षकांच्या मनातला तो असेल, माझ्या तरी आहे. सेफ, तुम्ही आता म्हणालात की टेल जी असते, शेफ्टी जी असते ती सुरक्षित असते म्हणून ब्लॅक बॉक्स तिचा असतो. प्रवाशांच्यासाठी विमानात प्रवास करताना कुठली जागा सेफ? मी नेहमी मागे बसतो विलास. कारण खरं तर दुर्दैवी आहे हे मला हे सगळं, दिसतंय की पण तो आपल्याला, प्रवासी वाचला, मग ती जागा सेफ आहे का, कुठली सेफ म्हणून प्लीज नाही मला. आता तुम्हाला मी अगदी टेक्निकल सांगू शकतो की मी अगदी लहान असल्यापासून एव्हिएशनचा अभ्यास बराच केला असल्यामुळे मी कोणत्याही विमान प्रवासात नेहमी बोर्डिंग घेताना किंवा चेक इन करताना विंडो सीट ऍट द रिअर असं सांगतो. विमानाच्या मागच्या भागात बसायचं, नेहमी एकदम मागच्या भागात. आपल्याला लहानपणापासून बस प्रवासाची सवय असते, आणि म्हणून बसमध्ये काय होतं की मागच्या भागात खूप ती बस अशी खडखड खडखड उडते आणि त्रास होतो, म्हणून आपण कायम पुढच्या सीट घेण्याच्या सवयीत असतो.
बहुसंख्य भारतीय नागरिक जे विमानाने प्रवास करतात त्यांना हे माहितीच नाही की विमानातला सगळ्यात सेफ भाग हा विमानाचं मागचं टोक हा असतो आणि Thank you, सगळे sir. Thank पुढची you so सीट much. घेण्यासाठी धडपडत असतात.